नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विषयामध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे जी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे अनिता ताई. कशी आहेस? मस्त मस्त. खूप छान दिसतेस. मला तुझ्या लुकबद्दल जाणून घ्यायला आवडेल कारण खूप सिंपल आणि डिसेंट. अम, नाशिकचा ब्रँड आहे तन्मय. आणि हा आमचा स्टायलिस्ट आहे तन्मय जंग. आणि ही नाशिकचा जो ब्रँड आहे जरी काठ नावाचा, त्यांच्याकडची ही साडी आहे आणि त्यांनी मला ही आजसाठी दिलेली आहे. मला फार छान वाटते ही साडी. अत्यंत डिसेंट असा लुक आहे, रेड कार्पेट जरी असलं तरी. आणि त्याचा रंग खूप छान आहे, ऑलिव्ह ग्रीन हा. तर मला असं वाटतं की तन्मयनी आणि जरी काठनी खरं तर आजचा माझा लुक बहारदार केलाय. ताई, जारणला नॉमिनेशन मिळालंय, प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालंय, प्रचंड गाजला सुद्धा चित्रपट. एक काय सांगशील, काय भावना आहे? जारणला लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे अशी ओरड असते की चित्रपटगृहामध्ये लोक जात नाहीत आणि चित्रपट पाहत नाहीत. पण लोकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन जारण बघितला आणि त्यामुळे आजचं हे यश आहे. तो लोकांपर्यंत पोहोचला. केवळ टेलिव्हिजनवरती नाही पाहिला. आणि आता झी5 वरती चित्रपट आल्यानंतर लोक पाहतातच आहेत. टेलिव्हिजनवरती जेव्हा जेव्हा लागतो तेव्हाही पाहतात. पण लोकांनी तरी सुद्धा चित्रपटगृहामध्ये खूप गर्दी करून हा चित्रपट पाहिलेला आहे. त्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. कारण जारण हिट होण्यामागे हे सगळे प्रेक्षागृहात गेलेले लोक आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी हा मराठी चित्रपट उचलून धरला आहे. चित्रगौरवच्या निमित्ताने मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यातला तुला पहिला पुरस्कार कधी मिळाला? मला चित्रगौरवचा पहिला पुरस्कार मिळाला मी वसंतराव या चित्रपटासाठी. तेव्हाही माझं सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन होतं आणि मला पुरस्कारही मिळाला होता. गेल्या वर्षी वाळवीसाठी पुरस्कार होता. आणि आता पुन्हा जारणच्या निमित्ताने मी सहाय्यक अभिनेत्री म्हणून ते आले आहे. पुरस्काराची अपेक्षा असतेच प्रत्येकाला, पण मला असं वाटतं की तितकीच तगडी कॉम्पिटिशन पण आहे. आणि नामांकन झालं म्हणजे पुरस्कार मिळाल्यासारखंच आहे असं मी खरं सांगायचं तर मानते. तो त्या क्षणीचा निर्णय असतो की कोणाला पुरस्कार द्यायचा आहे. त्या लोकांची पसंती असते, पण नामांकनापर्यंत आपण पोहोचलो यातच मला खूप छान वाटतं आहे. आणि चित्रपट यशस्वी तर झालेलाच आहे. एक छोटासा रॅपिड फायर, साडी की वेस्टर्न? साडी. तू एक ब्युटी टिप्स द्यायची असतील तर काय द्यायची? अम, भरपूर पाणी प्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाधिक नॅचरल गोष्टींचा वापर करा. मेकअपच्या 3 गोष्टी ज्या तू नेहमी सोबत ठेवतेस? काजल, पेन्सिल, लिपस्टिक आणि मस्करा. तुझा आतापर्यंतचा रेड कार्पेटचा बेस्ट लुक कोणता आहे जो तुला प्रचंड आवडला? फिल्मफेअरचा एक लुक होता, सुताची साडी होती, तो माझा बेस्ट लुक आहे. स्ट्रीट शॉपिंग की ब्रँड सोनी? ब्रँड. सतत शॉपिंग केल्याने घरी काही अशी कॉम्प्लिमेंट मिळते का ग, वस्कर किंवा काय असं? मी सतत शॉपिंग करतच नाही. वॉर्डरोब मधून कोणता एखादा ड्रेस आहे जो तुला आवडत नाही आणि तो आता काढायचा आहे, असा कोणता आहे? खूप टी शर्ट्स आहेत जे जुने जुने आहेत, पण ते मला समहाऊ आवडतात म्हणून ते मी तसेच ठेवते. पण ते काढायला हवेत. तुझ्याशी बोलून खूप छान वाटले आणि तुला जारणसाठी खूप खूप ऑल द बेस्ट.